आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये संपर्क मंत्री या नात्याने मध्यंतरीच्या काळ कोविडचा प्रॉब्लेम आणि अजूनही कोविड काही संपलेला नाही, अजूनही राज्यामध्ये निर्बंध आहेतच. पुन्हा संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातले काही आणि लोकप्रतिनिधींच्या ज्या काही मागण्या आहेत, सूचना आहेत, त्या लक्षात ठेवून या ठिकाणी आजचा दौरा मी नियोजित केला आहे. कार्यकर्त्यांनाही दुपारी भेटणार आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासंदर्भातला एक संपर्क दौरा म्हणावा लागेल. आज मी आल्याबरोबर 2 भूमिपूजनं होती. रस्त्याची कामाचं भूमिपूजन सकाळी मी भूमिपूजन त्या ठिकाणी आपल्या त्रिधाऱ्याला मी सकाळी रस्त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. आणि आता इथे विश्रामगृहाच्या परिसरामध्ये काही PWDची नवीन क्वार्टर्स आणि इमारतीचंही भूमिपूजन केलं आहे. आणि शासकीय सावलीच्या विश्रामगृहाच्या विस्ताराचंही भूमिपूजनाचं काम आज पहिला आणि दुसरा मजला नव्याने आपण करतो आहे, त्याचंही भूमिपूजन आज ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे माझ्या भूमिका ही आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये अधिकची कामं घेता आली पाहिजेत. गेल्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा आर्थिक चणचण जरूर आहे याची मला जाणीव आहे. कोविडमुळे ज्या पद्धतीने राज्यामध्ये पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे तिजोरीमध्ये त्या प्रमाणात जरी होत नसला तरी मराठवाड्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या काही गोष्टी या मार्गी लागाव्यात या दृष्टिकोनातून काही कामं महत्त्वाची आहेत ती मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की आज कलेक्टर ऑफिसमध्ये जी आढावा बैठक मी घेतली आणि आमदार होते, खासदार होते, त्या अनुषंगाने सर्वांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलंच आहे. पण मला पत्रकारांना हे मुद्दाम सांगायचं की मार्च 2021 अखेरपर्यंत गेल्या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्याच्या देखभाल व दुरुस्ती व पूरहानी रिपेअर मेंटेनन्स जे आपलं ॲन्युअल असतं त्या कामाकरता साधारण 22.68 कोटी रुपयाचा निधी हा गेल्या वर्षी म्हणजे मार्च 21च्या अगोदर गेलेल्या आर्थिक म्हणजे 2021 या आर्थिक वर्षात देण्यात आलेला आहे. आणि 21-22मध्ये म्हणजे या करंट वर्षामध्ये हे साधारण जुन्या कामासाठी 29.45 कोटी आणि नवीन कामासाठी 14.52 कोटी असे मिळून 43.97 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. आणि म्हणून या कामाकरता अधिकचा निधी देण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहणार आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये हायब्रिड ॲन्युटी हा जो प्रकार आहे, ज्या ठिकाणी 60% निधी शासन देते आणि 40% निधी हा संबंधित एजन्सीने आणायचा असतो, असं हायब्रिड मॉडेल म्हणतात. तर हॅमच्या अंतर्गत आपल्याकडे 861 कोटी रुपयांच्या किमतीचे 4 कामं ही 257 किलोमीटर ज्याची लांबी आहे असे कामं प्रस्तावित असून त्यातील 163 किलोमीटरची लांबीत काम डांबरीकरणाचं पूर्ण झालेलं आहे. अर्थात ह्या कामाला गती द्यायची गरज आहे. ही कामं अजूनही वेगाने खरं म्हणजे ही हॅमची कामं जी आहेत ही जूनपर्यंत पूर्ण व्हावी असा प्रयत्न होता, परंतु कोविडमुळे मध्यंतरीच्या काळात याला गती मिळू शकली नाही. आता डिसेंबर या वर्षी 21च्या आपण डिसेंबरमध्ये ही कामं यांना मुदतवाढ ही देण्यात आलेली. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे आणि त्या पद्धती काम होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय जो तुम्हाला कानावर मला घ्यायचा आहे की एशियन डेव्हलपमेंट बँक ADB ज्याला म्हणतो आपण AD, तर ADBच्या माध्यमातून टप्पा 1मध्ये
परभणी जिल्ह्यामध्ये 509 कोटी रुपयाची कामे प्रस्तावित आहेत, जी आपण मराठवाड्यामध्ये अधिकचा त्याला फायदा व्हावा आणि म्हणून ADBमध्ये आपण 509 कोटी रुपयाचं 82 किलोमीटर लांबीचं काम हे परभणी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण करणार आहोत. त्यातून साधारण 82 किलोमीटरचं काम अपेक्षित आहे. ते आता टेंडर स्टेजला येईल, या महिन्या-2 महिन्यामध्ये टेंडर स्टेजला येईल आणि हे मोठं काम आहे, चांगलं आहे. आणि असंच मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे ADB म्हणजे महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते त्यातून लिंक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर नाबार्ड 27 या वर्षीच्या नाबार्डची जी योजना आहे, नाबार्डचे पैसे प्रामुख्याने पुलासाठी वापरतो, पुल आणि रस्त्यासाठी वापरतो, पण जास्त त्याच्यावर पुलाची कामं आहेत. तर त्याच्यामध्ये 190 कोटी रुपयाची 52 कामं ही प्रस्तावित आहेत आपल्या जिल्ह्यातून. नाबार्ड 27 अंतर्गत 190 कोटीची कामं 52 कामंही प्रस्तावित आहेत. हे झाले काही डेव्हलपमेंटच्या विषयासंदर्भातली माहिती जी आपल्याला मला द्यायची होती. आज सगळ्यात विषय जो ज्वलंत आहे संपूर्ण देशामध्ये तो म्हणजे पेट्रोल डिझेलच्या किमती. या सर्वात परभणी आणि जर्मनी म्हणतात ना, बऱ्याचशा परभणी आणि जर्मनी अशी तुलना केली जाते. त्यामुळे परभणीमध्ये म्हणून पेट्रोलचा प्रति लिटर 107 रुपये 24 पैसे, बरोबर ना, 107 रुपये 24 पैसे हा पेट्रोलचा दर आणि डिझेल 97.48 प्रति लिटर अशा प्रकारचा दर हा परभणी जिल्ह्यामध्ये सध्या आहे. त्यामुळे भाजपनी संपूर्ण देशामध्ये आंदोलनं ज्या पद्धतीने त्यांची सुरू आहे, आमची अपेक्षा एवढीच आहे की हाही प्रश्न सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावणाराच विषय आहे. एवढे दर हायस्ट असताना, पर सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दर परभणी जिल्ह्यामध्ये असताना या विषयावर मात्र भाजपचीच कुठलीही मंडळी बोलत ते आंदोलन दूर बोलायलासुद्धा तयार नाहीत. अशा प्रकारची अवस्था ही झाली आहे. आणि गेल्या 20 महिन्यापासून भाजपची तडफड सध्या सुरूच आहे. आपण सत्तेच्या बाहेर गेलो ही त्यांना जणू काय कल्पनाच सहन होत नाही. आणि म्हणून राज्यामध्ये अनेक पद्धतीने आंदोलन छेडण्याचा विषय सध्या सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भातलं हा विषय मी स्वतः बारकाईने अभ्यास केला आहे, हाताळलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला त्या निर्णयानंतर हे सर्व अधिकार सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 102वी जी घटना दुरुस्ती आहे ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे राज्याला अधिकार राहिलेलेच नाहीत. याचा अर्थ एवढा आहे की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा कायदा हा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पारित झाला त्यावेळेस राज्याला अधिकार नव्हते ह्याचा अर्थ तो निघतो. मी इथेच नाही तर विधिमंडळामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की देशाच्या अटॉर्नी जनरलनी सुप्रीम कोर्टात स्टेटमेंट दिलं की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे अधिकार राज्याचे नाहीत, असं स्टेटमेंट के वेणुगोपाल जे अटॉर्नी जनरल आहे केंद्र शासनाचे त्यांनी केलं. हे मी सभागृहात उठून बोललो तर माझ्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मी त्यांना सांगितलं जरूर आणा, पण माझ्या हातामध्ये कायद्याचं जे काही बिल आहे तुम्ही दिलेला त्या कायद्याचं बिल माझ्या हातामध्ये आहे. तुम्ही जो कायदा केला हा तुम्ही सभागृहाची दिशाभूल केली, कारण तुमच्याकडे अधिकारच तो नव्हता. आणि ते सुप्रीम कोर्टाने आत्ता हे कन्फर्म केलं. परवाचा निर्णय झाला सुप्रीम कोर्ट म्हणते की राज्याला अधिकार नसताना राज्याने निर्णय घेतला असं त्याच्यात ध्वनित होतं त्यांच्या सगळ्या जजमेंटमुळे. तर हा एक विषय त्यातला महत्त्वाचा आहे की घटना दुरुस्ती झाल्यानंतर हा राज्य सरकारने निर्णय घेतला, त्याच्यामुळे अधिकार नसताना घेतलेला निर्णय हा त्यातला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 50%ची सिलिंग घालून दिलेली आहे. इंदिरा साहनी प्रकरणं जे काही झालं आहे केस लॉ मागचा 30 वर्षापूर्वीचा तो सुप्रीम कोर्टाने पुन्हा नमूद केलं की तुम्हाला कुठलंही आरक्षण हे ठरवण्याचा अधिकार नाही आणि 50%वर वर जाता कामा नाही, हा त्यातला महत्त्वाचा विषय होता. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही पंतप्रधानांना भेटलो
मी सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित नरेंद्र मोदीजी पंतप्रधानांना आम्ही भेटलो आणि मी त्यांना हा विषय समजून सांगितला की म्हटलं आमची भूमिका आपल्याकडे विनंती एवढीच आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हा अधिकार आता तुमच्याकडे आलेला आहे आणि तुमचा अधिकार असल्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWSचा 10% आरक्षणाचा निर्णय घेतला तशाच पद्धतीने घटना दुरुस्ती करायची किंवा काय करायचं विधितज्ञांशी चर्चा करून मराठा आरक्षणाविषयी तोही तिथे मार्गी लागतो. बरोबर अधिकार तुमच्याकडे आलेले आहेत. जोपर्यंत हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत अधिकार तुमच्याकडे जात आहेत. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला प्राप्त झालेल्या अधिकाराच्या अनुषंगाने मराठा आरक्षण तुम्ही मार्गी लावा. आम्ही याचं समर्थन आधी केलं आहे. विधिमंडळात सुद्धा विरोधात असतानासुद्धा आम्ही समर्थन केलेलं आहे आणि भविष्य काळात सुद्धा आमचं समर्थन राहणारच आहे. पण हा प्रश्न कुठला राजकीय पक्षाचा प्रश्न नाही, तो प्रश्न मार्गी लावा अशी विनंती आम्ही त्यांना त्यावेळेस केलेली आहे. आणि 50% जे लिमिट घातलेली आहे तीसुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये शिथिल केल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागत नाही. केंद्र सरकारने जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये आरक्षणाचा विषय त्यांनी अजिबात घेतलेला नाही. त्यांनी फक्त म्हटलेलं आहे की राज्याचे अधिकार आहेत आणि राज्याला दिले पाहिजे अशा प्रकारचं फक्त त्यात म्हटलेलं आहे. त्यांनी रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठल्याही आरक्षणाचा उल्लेख केंद्र सरकारच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये अजिबात झालेला नाही. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्र सरकारने या बाबतीमध्ये फेरविचार करावा आणि आरक्षणासंदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन त्यांच्या अधिकारात असलेला विषय त्यांनी मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आम्हाला त्यांना करायची आहे. दुसरा विषय OBCच्या आरक्षणाचा विषय पण तसाच झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सुद्धा निर्बंध आणलेले आहेत. त्या निर्बंधामुळे हा निर्णय आताचा नाही, देवेंद्र फडणवीस असतानाच हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सेट असाईड केला होता आणि त्यावेळेससुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये पुढे काही केलं नाही. उलट नागपूर जिल्हा परिषद अमुक सगळ्या त्या निवडणुका पोस्टपोन केल्या त्यावेळेस त्यांनी. अशा पद्धती त्यावेळेस तो निर्णय त्यावेळेस त्यांनी कदाचित पुढाकार घेतला असता तर आताची ही वेळ आली नसती तोपर्यंत. आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे की कोर्ट म्हणतं की त्यांचे जी काही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आरक्षण असावं असं एकंदरीत ध्वनीत होतं त्याच्यामध्ये. तर मुद्दा एवढाच आहे, जे काही डाटा उपलब्ध आहे समाजाचा, प्रत्येक समाजाचा, तो डाटा नीती आयोगाकडे उपलब्ध आहे. आम्ही पंतप्रधानांना ही विनंती केली होती की हा डाटा हा तुम्ही राज्याला उपलब्ध करून द्या की ज्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरता आम्हाला उपयोग होईल डाटाच्याकडे. बघ किती समाज कोणाचा आहे, किती प्रमाणात आहे, अमुक तमुक. तर तोही डाटा हा त्यावेळेस फडणवीसने नाही दिला नाही आणि तो डाटा आम्हालासुद्धा आज उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आता हा प्रश्न जो झालेला आहे तो डाटा उपलब्ध झाला तर करणं सोपं होईल की बघ किती प्रमाणात आरक्षण द्यायचं, काय द्यायचं किंवा कसं करायचं ही पुढची पावलं टाकण्याकरता इम्पेरिकल डाटा जो आपण म्हणतो तो डाटा मात्र अजूनही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे हाही विषय आहे. आणि मग तो मुस्लिम आरक्षणाचा विषयसुद्धा कोर्टानेच त्याच्यामध्ये सुद्धा हाही 50% जर तिथे येणारच आहे. म्हणजे घटना दुरुस्तीनंतर हा अधिकार आपल्याला राहतो का किंवा 50%ची मतं ओरली जाते का. त्यामुळे सर्वच आरक्षणं देशातली जी आहेत ती या सर्व कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आज एकंदरीत अडचणीमध्ये आलेली आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या अधिकारात असलेले विषय ते मार्गी लावत नाहीत किंवा राज्याला अधिकार देत असताना 50%ची अट शिथिल करत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न कसे मार्गी लावायचे हा प्रश्न हा राज्यासमोर. तरीसुद्धा राज्य कटिबद्ध आहे. राज्याची भूमिकाच आहेत की मग ते मुस्लिम आरक्षण असो, धनगरांचं आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, OBC आरक्षण असो, ही जेवढी आरक्षणं आहेत ती ठरलेल्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे आरक्षणं मिळाली पाहिजेत. हीच भूमिका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची आहे. ते मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. दुसरा विषय जो आहे महत्त्वाचा तो म्हणजे पीक विम्याच्या बाबतीमध्ये. पीक विमा कंपन्या या खरं म्हणजे मला आधी भाजपच्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी पीक विम्याच्या संदर्भामध्ये काही आगपाखड केलेली आहे. आमचंही म्हणणं तेच आहे की लोकांना पीक विमा ठरल्याप्रमाणे मिळाला पाहिजे. जे काही त्यांचे निकष आहेत, नियम आहेत, त्या नियमाला अनुषंगाने जे काही करायची गरज आहे त्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा. लोकांचे पैसे त्यांनी देऊन टाका, विमा ज्यांनी भरला असेल त्यांचे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, त्या पीक विम्याचं नावच आहे पंतप्रधान पीक विमा योजना. प्राईम मिनिस्टरच्या नावाखालीच ही योजना आहे. आणि ज्या एजन्सी सिलेक्ट केलेल्या आहेत त्या एजन्सीसुद्धा त्यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत राज्यामध्ये. बघ ह्या 5 एजन्सी 6 एजन्सी ज्या काही दिल्या असतील त्या.
तर मुद्दा आमचा एवढाच आहे की जी योजना पंतप्रधानांच्या नावाने आहे, ज्याची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे, त्याची सगळी आगपाकड आमच्यावर करायचं कारण काय? मग खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं एवढाच कार्यक्रम या भाजपवाल्यांचा राज्यामध्ये सुरू आहे. ही पीक विमा योजना यशस्वी करायची आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे, देशातल्या 5 किंवा 6 राज्यांनी पीक विम्यातून आपला अंग काढून घेतला आहे. ते म्हणून आम्हाला योजना नको. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की पंतप्रधान ज्या राज्यातले आहेत ते गुजरात राज्याने सुद्धा पहिल्यांदा सांगितलं आम्हाला ही पीक विमा योजना नकोच. म्हणजे पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यातल्या सुद्धा सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेतून आपलं अंग काढून घेतलेलं आहे. आणि आता भाजपची लोक हे राज्य शासनावर टाकत आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, जी जबाबदारी तुमची आहे तुम्ही पार पाडा ना, आमचं कुठं काय म्हणणं आहे, पण ती पार पाडायची नाही. आणि एखादी गोष्ट अंगावर आली की ती सगळी जबाबदारी ही राज्यावर टाकायची, हे चुकीचं आहे. आणि म्हणून राज्य शासनाने बीडमध्ये जी नवीन पद्धतीने ही योजना लागू केलेली आहे, त्या पद्धतीने ही योजना महाराष्ट्रात त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार व्हावा, अशा प्रकारची मागणी आम्ही पंतप्रधानांजवळ केलेली आहे की बीड मॉडेल जे आहे हे संपूर्ण राज्यामध्ये लागू आपण करावं. अशा प्रकारची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे लिखित स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे हा एक विषय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर आज मराठा आरक्षणाच्या हॉस्टेल संदर्भातला सुद्धा आम्ही आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर घेतला. आणि या आढाव्याच्या माध्यमातून परभणीमध्ये विद्यापीठाच्या परिसरामध्ये जागा आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे. त्याला टेंडर काढलं होतं, पण टेंडरला काय प्रतिसाद मिळत नाही असंही काही सांगण्यात आलं मला. आणि दुसरी गोष्ट त्यातली महत्त्वाची म्हणजे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, जर प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना जायचा कल असेल तर मग शासनाचे जे काही पैसे मिळतात, 8,000 रुपये काहीतरी विशिष्ट त्याला निकष आहेत, त्या निकषाप्रमाणे जो निधी त्याला अनुज्ञ आहे तेवढा निधी त्या मुलांना द्यावा, जेणेकरून त्यांना जर प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायची तयारी असेल तर ती आपण त्यांना मदत करूया, अशी आमची भूमिका आहे. जागा आयडेंटिफाय केलेली आहे, सरकारी हॉस्टेल उपलब्ध आहे, पण प्रतिसाद नाही त्या टेंडरला. त्यातला एक पण तरीसुद्धा जर खाजगी हॉस्टेलमध्ये परभणीमध्ये कोणी जायला तयार असेल तर त्या पद्धतीने सुद्धा फेरविचार करण्याची राज्याची तयारी आहे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं. त्यामुळे हा विषय मला संपू देणार पूर्ण. तर हा सगळा विषय अशा पद्धतीने हाताळावा असा माझा प्रयत्न. त्यामुळे या 5-6 विषयासंदर्भामध्ये मी लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर आज मी अनेकांची निवेदनं स्वीकारलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली मुलं आली होती, त्यांनाही मी भेटलो मगाशी, त्यांचे हेच विषय होते, त्यांच्याशी चर्चा मगाशी मी केलेली आहे. आमदार खासदारांची भेट घेऊन त्यांची काही आज रस्त्यासंदर्भातली काही निवेदनं होती, तेही प्रयत्न करून परभणी जिल्ह्यातला ह्याच्यापेक्षा अधिकचा निधी कसा देता येईल हा माझा प्रयत्न जरूर राहणार आहे. हां बोला. आता काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस परभणीला आले होते. हां, तेही हेच म्हणले की पीक विमा कंपन्या सिलेक्शन करण्याचे अधिकार राज्याला आहे. राज्य टेंडर काढतं आणि राज्य कंपन्या ठरवतात. त्याच्यानंतर दादा भुसे कृषी मंत्री पण आले होते, त्यांना आम्ही हेच विचारलं तर त्यांनी केंद्रावर ढकलले. मला वाटतं की कोण काय बोलते याप्रमाणे तुम्हाला मी लिखित माहिती द्यायला तयार आहे. गव्हर्नमेंटचे GR आहेत. आज जेवढ्या कंपन्या आहेत ते शॉर्ट लिस्टिंगचं काम केंद्र सरकार करतं आणि शॉर्ट लिस्टिंग कंपन्यामधून कुठल्या जिल्ह्याला कुठली कंपनी द्यायची हा अलॉटमेंट राज्य सरकार जरूर करतं. पण बेसिकली शॉर्ट लिस्टिंग जे कंपनीचं आहे ही योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे आणि या योजनेचं नावच आहे पंतप्रधान कृषी विमा योजना. नाव त्यांच्या नावानेच काय आहे ना, नाव का राज्याचं नाव मुख्यमंत्री पीक विमा योजना नाही आहे, ती पंतप्रधान पीक विमा योजना आहे. आणि त्याला जे काही निकष ठरवलेले आहेत, जे काही प्रोसेस ठरवलेली आहे, गाईडलाईन्स ठरलेल्या आहेत, हे केंद्र शासनाने ठरवलेल्या गाईडलाईन्स आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे पत्र परवा दिलं ते लाईटिंगमध्ये दिलं की तुमचे निकष चुकत आहेत, हे सगळं चुकीचं आहे. त्यामुळे बीडमध्ये ज्या पद्धतीने वेगळा पॅटर्न त्यांनी स्वीकारलेला आहे त्याच धर्तीवर हे मॉडिफाय करावी असं पत्र मुख्यमंत्र्यांनी लेखी पंतप्रधानांनी परवा दिलेलं आहे. विधानसभा अधिवेशन होतंय, हो, विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणाचं नाव येणार? अजून तर काही मला कळालेलं नाही, पण या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद जे काँग्रेस पक्षाकडे आहे त्याची निवड व्हावी अशी आमची धारणा आहे. 1-2 दिवस अगोदर कदाचित निर्णय होऊ शकतो. कोविडची परिस्थिती, उपस्थिती हा त्यातला महत्त्वाचा, शेवटी मतदानाचा विषय आहे. त्याच्यामुळे निर्णय घेत असताना सदस्यांची उपस्थिती या अनुषंगाने तो निर्णय 1-2 दिवस अगोदर घ्यावा लागेल. केंद्रामध्ये मराठा आरक्षण जो आहे तो केंद्राचा अखत्यारीत आहे, हा मुद्दा
सांगण्यामध्ये राज्य शासन किंवा महाविकास आघाडी कमी पडते का? कारण आता थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचा ताफा जो आहे तो मराठा आंदोलकांनी वसमत आमदार रस्त्यावर रोखलेला आहे. राज्य शासन साहेब कुठं कमी पडते का की नाही, कमी पडायचं कारण काय? जे अडवणारे आहेत त्यांना राजकारण करायचं आहे. ज्यांना सुप्रीम कोर्ट कळतं, जजमेंट कळतं, वकील आहेत, त्यांना सुप्रीम शेवटी असं आहे, कुठलाही निर्णय कोणाला घ्यायचा असेल तर देशाचं सर्वोच्च जे न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट, त्या निर्णयाच्या पलीकडे कुठलंही सरकार जाऊ शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट निर्णय वाचला पाहिजे. अहो काही बोलायचे अहो सुप्रीम कोर्ट, आणि ज्यांना कळतो त्यांना कळतं की यातली काय सत्यता आहे. ज्यांना राजकारण करायचं ते बाकी उद्योग करतात, ते कुठल्या पक्षाचे लोक आहेत तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही हे प्रचार आम्ही जे सांगतो तेवढं तुम्ही जरी छापून दिलं की बघितली, तुम्ही जजमेंट जरी वाचून छापून दिलं पेपर, तर लोकांना कळेल खरं काय आहे. परभणी बायपासचं काम प्रस्तावित आहे, त्या कामाला अजून सुरुवात झालेली आहे. जागा संपादनाचं काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. त्याला निधी द्यावा लागेल, जे काही उर्वरित आहे ते निधी द्यायचा मी प्रयत्न करेन. तर आपण जिल्ह्यासाठी नव्यानं निधी तरतूद केलेली आहे. पण यापूर्वी जो मंजूर झालेले रस्ते आहेत, जसे उदाहरणार्थ जिंकून रस्ता, त्या अनेक वर्षापासून त्याचं काम अर्धवटच आहे. त्या कामाला गती वाढेल का किंवा गती वाढण्यासाठी आपण काय? काही रस्ते लोकांचा समज म्हणजे लोकांचा समज आपण गैरसमज दूर केला पाहिजे. काही रस्ते माझ्याकडे आहेत, काही रस्ते जिल्हा परिषदकडे आहेत आणि काही रस्ते राष्ट्रीय आहेत, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहेत. म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहेत ते माझ्याकडे नाहीत, पण ते राष्ट्रीय महामार्गसुद्धा मार्गी लागावेत याकरता सातत्याने माझा पाठपुरावा नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री त्यांच्याकडे सुरू असतो, माझं बोलणं सुरू असतो. आणि त्यांना मी 2 गोष्टी सुचवलेल्या आहेत, विनंती केलेली आहेत. मी त्यांना सांगितलं की औरंगाबाद जालनापासून जिंतूर मार्गे परभणी नांदेड असा जो रस्ता आहे तो त्यांनी त्यांच्याकडेच पूर्णपणे घ्यावा. काही ठिकाणी काही तुकडे आपल्याकडे, काही त्यांच्याकडे, असं मी त्यांना सुचवलं की हा पूर्ण रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घ्यावा. त्यातला मला शिरड शहापूर ते मला वाटतं वाटूर शिरोड शहापूर ही नवीन लेंथ काहीतरी मंजूर झालेली आहे, पुढची लेंथ राहिलेली आहे. तर ही मी त्यांना विनंती केलेली आहे की हा संपूर्ण रस्ता हा नॅशनल हायवे म्हणून घ्यावा. आपण काही ठिकाणी झाला आहे, म्हणजे जालन्यापासून मला वाटतं मंठ्यापर्यंत झाला आहे, मंठ्यापासून पुढचा काही मंजूर झाला आहे, नंतर वाटूरपासून पुढचं, असं ते 2-3 तुकड्यामध्ये सगळं झालेलं आहे. तर मी त्यांना सुचवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते मान्यही होईल की हा सगळा जुना रस्ता जो नांदेड सीमेपासून म्हणजे आपल्या तेलंगणाच्या बॉर्डरपासून ते आपल्या जेवढा लेंथ जुनी लेंथ आपली आहे औरंगाबादपर्यंत, ती राष्ट्रीय महामार्गाने पूर्णपणे त्यांच्या ताब्यात घ्यावी, म्हणजे पूर्ण जबाबदारी त्यांची राहील. आणि आपण जो आता नव्याने मार्ग सुचवला आहे समृद्धी महामार्गाचं एक ब्रांच जे आहे ती जालन्यापासून परभणी हिंगोली मार्गे नांदेड मार्गे बॉर्डरपर्यंत हा समृद्धी महामार्गाची दुसरा जो टप्पा आहे तो मंजूर राज्याच्या पायाभूत सुविधा समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याची मंजुरी दिलेली आहे. आणि तो रस्ता झाल्यानंतर नांदेड ते औरंगाबाद रस्ता जवळपास वाया परभणी हिंगोली करत गेलं तर साधारण 2.5 तासामध्ये पूर्ण होईल ते. आणि पुढचा मुंबईचा रस्ता औरंगाबादपासून मुंबई हा साधारण 4 तासामध्ये, म्हणजे मुंबई जेमतेम 6 ते 6.5 तासामध्ये आपल्याला गाठता येईल समृद्धी महामार्गाच्या पद्धतीने. असा आम्ही निर्णय तत्वतः घेतलेला आहे. त्याची अलाइनमेंटचं काम सध्या सुरू आहे आणि नोटिफिकेशन लवकरच मार्गी लागेल, ज्याच्यामुळे आपल्याला समृद्धी महामार्गाचा पुढचा भाग जो आहे, कारण एक चालला विदर्भातून नागपूरकडे जातो, जालन्यापासून ते मराठवाड्याच्या सीमेपर्यंत जो भाग आहे तो भाग एक पूर्ण होऊ देणार. तो शॉर्ट डिस्टन्स सगळ्यात जवळचा मार्ग. शेवटी आपल्याला आपल्या दृष्टीने मुंबई गाठणं औरंगाबाद गाठणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे 6 ते आपल्याला रेल्वेने जायला 12-13 तास लागतात. बाय रोड जरी आपण गेलो तर 12 तास लागतात आपल्याला. त्यामुळे हे अंतर साधारण 6 तासामध्ये कव्हर व्हावं हा त्यातला एक भाग आहे. दुसरा, या समृद्धी महामार्गाबरोबरच परवा मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली. मी त्यांना हे सांगितलं आहे की आपल्याला बुलेट ट्रेन जी जाते, जी आता नागपूर मार्गे हैदराबाद आहे किंवा जी तिथे पुणे सोलापूर मार्गे हैदराबाद आहे, त्याचं मराठवाडा पूर्णपणे सुटून चाललेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, समृद्धी महामार्गाला जमीन आपण जी संपादन करत आहोत त्याच्या बाजूनेच बुलेट ट्रेन घेतली म्हणजे नवीन काही जमीन संपादन करायची गरज पडणार नाही, असं मी सुचवलेलं आहे. आणि कारण धोरण असं आहे बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये की बुलेट ट्रेनला लागणारी जमीन शासनाने द्यावी, रेल्वेचा इतर खर्च रेल्वेने करावा, असं ते जॉईंट व्हेंचरचं मॉडेल आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ते सुचवलेलं आहे की समृद्धी महामार्गाबरोबर बुलेट ट्रेनचं कामसुद्धा मराठवाड्यात आपण करावं. पुढचं काम जे आपल्या सीमेच्या पलीकडे जे तेलंगणामधलं आहे
ते तेलंगणा सरकारशी बोलण्याचा माझाही प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून त्यांचंही झालं तर मग हैदराबाद आपल्याला सरळ हे निजामाबाद आणि बोधन बिदन मार्गेस आपल्याला सरळ तिथे जाता यावं, हा त्यातला दुसरा भाग आहे. परंतु आपल्याला मराठवाड्यातून मुंबईला, कारण मला जी माहिती आहे की बुलेट ट्रेनची स्पीड जी आहे साधारण 350 किलोमीटर प्रति तास आहे. तो जो विचार आपण जर केला तर साधारण 2.5-3 तासामध्ये मुंबई आपल्याला बुलेट ट्रेननी गाठता येईल, हा त्यातला विषय महत्त्वाचा आहे. आणि हाही प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुमचं पत्र हे रेल्वे मंत्र्यांना तुम्ही पाठवलं तर त्याचा पाठपुरावा खासदार आपले आहेत इथले, त्यांनाही बंडू जाधवांनी मगाशी बोललो, फौजिया खान त्यांनाही मगाशी मी विनंती केली, त्यांनाही सांगितलं आहे की बा तुम्ही सर्वपक्षीय खासदार जर तिथे जाऊन भेटलात तर रेल्वे मंत्र्यांकडून हा जो खर्च फार मोठा नाही आहे, आपल्या दृष्टीने मुंबई जवळची असणं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मुंबईला 3-3.5 तासात जर गाठता आलं तर फार मोठी गोष्ट आहे. अहमदाबादपेक्षा ही रेल्वे लाईन आम्हाला महत्त्वाची आहे, कारण मराठवाडा जो उपेक्षित आहे किंवा जो मागासलेपण आहे हे केवळ मुंबईसारख्या मोठ्या शहरापासून अंतर जे आपलं आहे हे 600 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून ते काम करावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. मला अपेक्षा या प्रयत्नाला यश मिळावं असाच माझा प्रयत्न आहे. बाकी समृद्धी महामार्गाचा निर्णय तो झालेला आहे, ते थोडी लवकर निघेल. त्याचं राष्ट्रीय महामार्गाचं ऑफिस नांदेडला आणण्यासंदर्भात काही आपण प्रयत्न काही गरज नाही आहे. ऑफिस येऊन तुमचं काय करायचं. ते राष्ट्रीय महामार्गाचं असं आहे की काम ज्या गतीने कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर नाहीत. मी गडकरी साहेबांना हे बोललेलो आहे की जे कॉन्ट्रॅक्ट मराठवाड्यातल्या 24 पॅकेजेस आहेत रस्त्याचे, त्यापैकी 18 पॅकेजेस फेल झालेत कारण कॉन्ट्रॅक्टर बरोबर नाहीत. तुमचं हे परभणीचं हे कामसुद्धा इथे परभणी येत असताना जे काम आहे तोही कॉन्ट्रॅक्टर सबलेट केला दुसरा कॉन्ट्रॅक्टर आहे. मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे गॅनन डंकर्ली नावाची कंपनी, त्यांनी 22% बिलो कोट केलं आहे. 3 वर्षापासून काम रखडलेलं आहे. आजही त्याचा आढावा घेतला, लोकांनी तिथे संतप्त भावना व्यक्त केल्या. आणि म्हणून माझं गडकरी साहेबांना विनंती केली होती, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर चुकीचे नेमले, अटी शिथिल केल्यामुळे 22-24%, 30% बिलो गेल्यावर कामं होतील कशी. म्हणजे कोणी किती स्पर्धेत जाऊ हा विषय माझा नाही, पण ज्या किमतीपेक्षाही कमी होत असेल कॉस्ट तर मग कामं होणार कशी हा आमचा त्यातला मेन विषय आहे. इथलं काम जे आहे रखडलेलं त्याचं मूळ काम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हा GDCL नावाची कंपनी आहे, म्हणजे गॅनन डंकर्ली कंपनी लिमिटेड, त्यांनी हे सगळं वाट लावलेली आहे. हां, जिल्हा अंतर्गत रस्त्यासुद्धा कोर नेटवर्कचं काम हाती घेण्याचा विचार आहे. त्याला पैसा खूपसा लागणार आहे, साधारण एक 50,000 कोटी नक्कीच लागतील. त्याचं आढावा घेण्याचं काम झालेलं आहे, पण त्याकरता एवढी तरतूद होऊ शकत नाही. आणि म्हणून ॲसेट मॉनिटायझेशनचा वेगळी संकल्पना आहे. त्यातून काही काम जसं MSRDC करते तशाच पद्धतीने वेगळं महामंडळसुद्धा PWD विभागाचं करावं का असा विचार सध्या शासन स्तरावर सुरू आहे. सर, परभणीच्या पेट्रोल दरवाढीत म्हणजे पेट्रोलचं जे जास्त रेट होतं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टॅक्सेस. नाही, टॅक्सेस तर आहेत, पण डेपोचं अंतर फार अंतर डेपोनी काम कंपन्याकडून आम्हाला सांगण्यात असं त्यासाठी जवळपास डेपो नाही. तुमचं म्हणणं जर योग्य असेल तर जरूर त्यालाही प्रयत्न आपण करू, पण डेपोपेक्षाही जे आहे ते कराची जर आपण जर त्याच्यात ती विभागणी पाहिली तर सगळ्यात एक्साईज जास्त कर जो आहे तो पेट्रोल डिझेलवर लावण्यात आला आहे. मग जी कॉस्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत कमी असताना आपल्याकडे दर जास्त लागला जातो आहे. मग यासाठी लागला जातो की त्यावर एक्साईजचा जो कर आहे तो अधिक आहे आणि त्याच्यामुळे आपला त्रास होतो आपल्याला. हां हां हो, सरकारचं नाही, सरकारने तर पत्र लिहिलंच आहे ना. सरकारने राज्याच्या निवडणूक आयोगाकडे विनंती मुख्य सचिवांच्या मार्फत केलेली आहे. एक मिनिट ऐका तुम्ही, 2 विषय वेगळे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे आयोगाचं पहिलं स्टेटमेंट असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे आम्हाला काही ते मागे पुढे करता येत नाही, हे त्याचं पहिलं स्टेटमेंट आहे. आता ही कोरोनाची जी काही परिस्थिती आहे आणि आता जे काही पुन्हा निर्बंध लागू होत आहेत त्या अनुषंगाने जर काही विषय निघाला तर मला सांगणं कठीण आहे, पण तो कॉल जो घ्यायचा तो निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल. तेव्हा सर, रेल्वेच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे. हां, मुदखेड मनमाड दुहेरीकरणाचं काम बंद झालेलं आहे. हो, पण या दरम्यान काय केले, परभणीपर्यंत दुहेरीकरण आले. परभणी ते मुदखेडचं काम बंद केल्याने आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुरू केलं. तर आपल्या पक्षाकडून म्हणजे दुहेरीकरणाचं काम होण्यासाठी काय करताय? मला यातली जेवढी माहिती आहे ती माझ्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये परभणी मुदखेड या कामाला सँक्शनही झालं, ते काम बरंचसं मार्गी लागलं आहे. हां, आता प्रश्न परभणी ते मनमाडचा जो विषय आहे
तो अद्यापही प्रलंबित आहे, त्याच्यावर काही लक्ष केंद्र सरकार देत नाही आहे असं माझं समज आहे. जे परवाच्या वृत्तपत्रातल्या बातम्यातून सुद्धा मी ते वाचलेलं आहे की त्याला कुठेही अद्यापही मुहूर्त लागल्याचं दिसत नाही आहे आणि कदाचित केंद्राकडे आपलं काही वजन नसावं असं वाटते मला. परभणीच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे शासकीय. उस्मानाबादला पूर्ततामध्ये निकषामध्ये बसत नसताना त्यांना सुविधा देऊन मेडिकल कॉलेज मंजूर केलं. परभणीकडे सर्व असताना मंजूर का होत नाही? परभणीला मेडिकल कॉलेज दिलं पाहिजे हीच भूमिका शासनाची आहे. तुमच्या इथल्या बंडू जाधव यांनी सुद्धा याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे. वरपुडकर साहेबसुद्धा वारंवार याच्यामध्ये पाठपुरावा याच्यामध्ये करत आहेत. आमच्या सर्वांची धारणा तीच आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये वेगळं मेडिकल कॉलेज व्हावं हीच गरज आहे आपली. कारण की पेशंट परभणीचे, हिंगोलीचे सगळे नांदेडकडेच येणारा प्रवाह जास्त आहे आणि परभणीला वेगळं मेडिकल कॉलेज व्हावं असं आमचं मत आहे. परंतु मर्यादित निधीची उपलब्धता लक्षात घेता सगळ्या जिल्ह्यामध्ये एकदम कामं होतील का हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्यामध्ये फायनान्शियल मॉडेल नव्याने काय वर्कआउट करावं असं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा सध्या विचार सुरू आहे. तो कॅबिनेटसमोर विषय लवकरच ज्या अनुषंगाने वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध असल्याशिवाय हे काम होणार नाही. सगळ्या जिल्ह्यात मागणी आहे की आमच्याकडे मेडिकल कॉलेज करा. सगळीच मागणी एकदम होऊ शकत नाही आणि म्हणून नवीन धोरण या बाबतीमध्ये नेमकं पैसे कसे उभारायचे या बाबतीमध्ये असा विचार सध्या वैद्यकीय शिक्षण विभागात सुरू आहे. तर मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात काँग्रेस पक्षाला सरकारने विश्वासात घेतलं नाही असा काँग्रेसच्या मंत्र्यांनी आरोप केलेला. त्याच्यातली वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. पदोन्नतीच्या आरक्षणाला हायकोर्टाने रद्दबदल केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आम्ही त्याचा हस्तक्षेप करणार नाही. त्यातली कायदेशीर बाजू आहे. काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे. मुद्दा एवढाच आहे कुठलाही निर्णय पुढे घेत असताना त्याच्यामध्ये जी कायदेशीर बाजू सध्या कोर्ट, तुम्ही जजमेंट पहा ना, हायकोर्ट जजमेंट आहे, मुंबई हायकोर्टाचं जजमेंट आहे सेटिंग आणि तो निर्णय त्यांनी आपण जो GR सुशीलकुमार शिंदे असताना तो GR आपल्या सरकारने काढला होता की पदोन्नतीत आरक्षण द्यायचा. तो GR हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबादल केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा काही लोक त्याच्या विरोधात गेले असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने कुठलेही स्थगिती नाकार दिला आहे. वस्तुस्थिती जजमेंट पत्रकारांनी जजमेंट थोडेसे वाचले पाहिजे विनंती आहे. माझा अभ्यास कधी कमी होऊ शकतो पण तुम्ही वाचा.